आज मी बनवते जे मी कधीच बनवलेलं नाहीये अभी मजा आएगा ना भिड़ो. आणि कधी खाल्लेलंही नाहीये. फर्स्ट टाइम मोमोज, व्हेज मोमोज. तर मी पहिले जे आहे चॉपरमध्ये सगळे जे लागतात व्हेजीस ते टाकले. मी 3च ह्याच्यामध्ये थकले होते, कारण की म्हणजे बाकीचं माझ्याकडे खूप काही वेगळे वेगळे व्हेजीस होते, पण मी ते चॉप नाही केले कारण की ह्याच्यातच एवढी मेहनत लागत होती. म्हणून मी फक्त कॅबेज, ऑनियन आणि कॅप्सिकम कट केले आणि चॉप केले. तर ते मी चॉपरमध्ये टाकत होते, पण त्याच्यामध्ये पण आहे ना खूप ताकद लावावी लागत होती. तर सगळं चॉप करून झालं होतं. तर मग मी ते पहिले पाण्यात टाकलं आणि त्याच्यातलं सगळं पाणी काढून घेतलं. पहिले कॅबेज टाकली, त्याच्यातलं सगळं पाणी काढून त्याला बाजूला ठेवलं. तसंच ऑनियन आणि कॅप्सिकमसोबत पण केलं. मग नेक्स्ट मी गार्लिक पील केले फॉर मोमोज चटणी. असं गॅसवर मग त्यामध्ये तेल आणि गार्लिक, त्यामध्ये मग टमाटर टाकले. टमाटर जसे त्या ऑइलमध्ये गेले ना, ओ माय गॉड, मी एवढी घाबरले होते, मी मागं झाले होते. मग नंतर सगळे टाकून दिले मी आणि मग तेव्हा ते शांत झालं, तेव्हा त्याला मिक्स केलं. मग त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि त्याच्यामध्ये रेड चिलीज टाकल्या आणि कोरिएंडर लीव्स टाकले. तर मग त्याला मिक्स केलं आणि बॉईल होण्यासाठी सोडून दिलं. तर ते बॉईल होत होतं आणि मी त्याला थोडंसं अजून मिक्स केलं. मग ते बॉईल झाल्यावर ते बॉईल होईपर्यंत मी पेस्ट बनवायचं होतं ना, गार्लिक जिंजर पेस्ट, तर मग ते कट करत होते. परत गार्लिक पील करावं लागत होती. मला एवढा कंटाळा येतो ते गार्लिक पील करायचा. तर मग हे पण बॉईल होऊन झालेलं होतं. मग ते टमॅटोज पील केले सगळे. गरम होतं ते खूप. पील करून झालं, मग मी त्याला मिक्सीमध्ये टाकलं आणि त्याचा पेस्ट बनवून घेतला. तर तो पेस्ट असा काहीतरी दिसत होता. मग आता चटणी बनवायसाठी ते पेस्टला मी पहिले तर काय केलं, ऑइल टाकलं, बस बाकी काहीच नाही टाकलं, फक्त ऑइल टाकलं. आणि ते ऑइल गरम झाल्यानंतर त्यामध्ये टाकली चटणी. मग ती चटणी थोडी म्हणजे जास्त थिक झाली होती, ती थोडीशी आपल्याला अशी थिन पाहिजे होती. मग मी त्याच्यात थोडं अजून पाणी टाकलं. मग असं पाणी टाकलं, त्याला मिक्स केलं. त्यामध्ये मीठ टाकलं. दरवेळेस आहे ना, म्हणजे मला मिठाचा अंदाज कळत नाही, पण ह्यावेळेस एकदम परफेक्ट टाकलेलं होतं मी, कमी ना जास्त. ते मिक्स केलं. मग त्यामध्ये मग मी थोडीशी ना इमली चटणी असती ना, ती पण टाकली. ती कोणी टाको का न टाको, मी तर टाकते. मग हे जे आपलं दुसरा पॅन घेतला मोमोची फिलिंगसाठी, त्याच्यामध्ये पण ऑइल टाकलं. त्यामध्ये जिरे टाकले. ते गरम झाल्यानंतर त्याच्यात आपला जिंजर गार्लिक पेस्ट टाकला. मी जास्त बारीक नव्हता केलेला, जसे मी ते वेजीस चॉप केले होते ना, त्याचप्रमाणे ह्याचा पण पेस्ट बनवला होता मी. त्याला मग मिक्स केलं थोडंसं. अजून ऑइल टाकला, कारण की वेजीससाठी ऑइल कमी पडत होता. मग फर्स्ट कॅप्सिकम टाकली, मिक्स केलं. मग कॅबेज आणि ऑनियन टाकून दिले. मग ते सगळ्यांना एकत्र करून मिक्स केलं. त्यामध्ये मग मी थोडी हळद, आणि मला तिखटशिवाय जमत नाही, तर मग मी तिखट पण टाकलं आणि सोया सॉस पण टाकला. हे सोया सॉस टाकला. कमी तिखट वाटत होतं मला, थोडंसं मीठ टाकलं आणि तिखट पण टाकून दिलं थोडंसं. काय होतं, तिखट लागतं आपल्याला. मग ते असं काहीतरी मिक्स केलं. माझी मिक्स करायची टेक्निक पण बघा,
तर मग ही फिलिंग रेडी झाली होती. मग मी त्याला प्लेटमध्ये थंड करायसाठी काढून घेतलं. असं काहीतरी ठेवलं आणि मग मला ते काय म्हणता ते करता येत नाही, मम्मीने करून दिलं होतं. फक्त त्याच्यामध्ये ऑइल टाकायचं होतं, मग मी ते ऑइल टाकलं आणि मग असं काहीतरी टुकनिक लावून त्याच्यामध्ये फिलिंग टाकली आणि शेप. ओ माय गॉड, मी बघितलं नव्हतं बरं का शेप कसा बनवायचा. मी सगळं मनाने करत होते. म्हणजे मी एकदा किचनमध्ये घुसले तर बाहेर निघत नाही. तर मग मी कसे पण शेप दिले, तेडे मेडे वाकडे तिकडे. फर्स्ट टाईम बनवलं आहे. तर आशेवाले पण बनवले आणि ते राऊंडवाले पण बनवले, मोदकसारखे नसतात का ते. तर हे बघा असं आणि असं स्टीम करायला ठेवून दिलं. आणि हे बघा माझे मोमोज रेडी झाले. तर ते म्हणजे दिसायला जसे असं नसो ते माहीत नाही, पण चटणी एवढी भारी बनली होती ना.